आनंदखेडे येथे गावठाण फिडर लोकार्पण सोहळा संपन्न. अनेक वर्षे ज्यांनी करून दाखवले नाही ते एका वर्षात करून दाखवलं. आमदार राम बदाने यांची प्रतिक्रिया. याबाबत अधिकृत अशी की धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे आज गावठाण फिडर लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी या ठिकाणी आनंदखेडे येथील आनंदखेडे चौक या ठिकाणी सदर हा कार्यक्रम पार पडला. तर यावेळेस या ठिकाणी धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या हस्ते या ठिकाणी गावठाण फिडर लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला आलेल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार कार्यक्रम पार पडला. तदनंतर या ठिकाणी आनंदखेडे येथील सरपंच तुळशीदास अहिरे यांनी या ठिकाणी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकेतून आपल्या समस्या, आनंदखेडे येथील समस्या या ठिकाणी त्यांनी मांडल्या व त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी देखील आमदार राम बदाने यांच्याकडे मागणी केली. तर आमदार राम बदाने यांनी या ठिकाणी रस्ता, पाटचारी असे विविध कामं केली असून त्याचं आभार देखील व्यक्त केले व केटीवर बंधारा बांधण्यात यावा अशी देखील मागणी या ठिकाणी केली. तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार राम बदाने, बापू काका साबळे, ललित आहिरे, संपत टेलर, प्रमोद चिंपी, माळा माजी सभापती किरण शिंदे, नंदू काका साबळे, रघुनाथ भामरे, पितांबर भामरे, नानाभाऊ नवसारे, हिम्मत अहिरे, पितांबर आबा, शामराव अमृतसागर, अशोक आव्हाड, भरत नवसारे, धीरज सोनवणे, सुभाष रासने, सुभाष गवते, राजू मोरे, भटू बागू, मोतीराम आल्लोर, बुरादादा गोताने आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते व ग्रामस्थ देखील उपस्थित होते. आनंदखेडे व पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळेस आमदार राम बदाने यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील व त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मागील काळात वर्षानुवर्षे ज्यांनी मतदान करून घेतले, निवडणूक जवळ आली की परत मतदारसंघात फिरायचं, कामं काहीच करायची नाही. परंतु मी एक वर्षात केलेले काम कोणी विचारले तर चर्चा करावी, समोर यावे. ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून काहीच केले नाही ते मी एका वर्षात करून दाखवलं असं देखील आमदार राम बदाने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली व विरोधकांवर तारेशे ओढले. तर येत्या या 5 वर्षात विजेच्या समस्या राहू देणार नाही असे देखील या ठिकाणी त्यांनी सांगितले. तर स्वातंत्र्यापासून 132 kV वरच या ठिकाणी 4,10,000 शेतकरी हे अवलंबून असून वर्षानुवर्ष स्वातंत्र्यापासून या ठिकाणी 132 kV वरच या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज समस्याला सामोरे जावे लागत आहे. तर या ठिकाणी 132 सबस्टेशन मंजूर केले असून लवकरच ते या ठिकाणी कार्यान्वित होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर 150 डिप्प्या देखील या ठिकाणी मंजूर केल्या असून 50 डिप्प्या या ठिकाणी बसवल्या गेल्या असल्याचे देखील आमदार राम बदाने यांनी सांगितले. तर ऑइल संपलं, डीपी जळाली अशा विविध समस्या या अगोदर शेतकऱ्यांना भेडसावत होत्या व या संदर्भात शेतकरी, सरपंच, ग्रामस्थ या ठिकाणी समस्या घेऊन फिरत होते. त्यांच्याकडून 20 ते 40 हजार रुपयाची डीपी बदलण्यासाठी मागील काळात करण्यात येत होती असा देखील आरोप या ठिकाणी राम बदाने यांनी केला असून विविध विकास कामे या ठिकाणी या 5 वर्षात मी करून दाखवेल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आनंदखेडे सुट्रेपाडा रस्त्याला देखील 2 कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच रस्त्याचं देखील या ठिकाणी उद्घाटन करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आनंदखेड्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी लवकरच निकाली काढू असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आनंदखेडे ग्रामपंचायत सरपंच तुळशीदास अहिरे, ग्रामपंचायतचे सर्व उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज हा कार्यक्रम पार पडला. बऱ्याच दिवसापासून गावठाण फिडर म्हणजे गावामध्ये 24 तास 3 फेज लाईन पासून वंचित होतो. त्यामुळे स्त्रियांना मोठे करून खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता. कारण वॉटर सप्लायच्या मोटारी यांना पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे MSEBचे अधिकारी पुढे जे त्या ठिकाणी गावठाण फिडरचं हे काम झालेलं होतं, परंतु आपले 7-8 गावं ही राहिलेली होती. आता गावठाण फिडर म्हणजे काय, आपलं MSEBचं जे सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनपासून आपल्या गावासाठी स्वतंत्र लाईट येते की जी 24 तास गावासाठी उपलब्ध असते. मग याच्यामुळे वॉटर सप्लायच्या मोटारी ज्या आहेत त्या
पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी चालू शकतात. त्यामुळे गावामध्ये पाणी पुरवठा देखील सुरळीत राहतो. दादासाहेब, आमच्या गावाला गावठाण फिडर जेव्हा नव्हतं, फक्त 8 तास वीज दिली जायची. त्याच्यातनं देखील काही ना काही कामं निघायची. कामं निघाल्यामुळे 4-4 तास लाईट बंद राहायची आणि 2-3 तासामध्ये त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा पूर्ण गावाला दिला जात नव्हता. मग अशा वेळेस मोठ्या प्रमाणात साहेबांकडे फोन लावणं, 2 तास वाढवून द्या, विनंती करणं, हा दैनंदिन म्हणजे रोजचाच नित्यक्रम होता. आमचं गाव कुसुंबा सबस्टेशन पासून पण शेवटचं, मेरगाव पासून शेवटचं, सांजुरी पासून देखील शेवटचं. त्यामुळे विजेची अडचण खूप मोठ्या प्रमाणात येत होती. अंतर जास्त असल्यामुळे फॉल्ट देखील जास्त व्हायचे. वॉटर सप्लायच्या मोटारी मेरगाववर आणि गावातली जी लाईन आहे ती सांजुरीवर. जेव्हा वॉटर सप्लायच्या मोटारी चालू व्हायच्या त्यावेळेस सांजुरीची लाईट गेलेली असायची. म्हणजे नळांना पाणी येऊन देखील ते पाणी आपल्याला टाकीपर्यंत पोहोचवता येत नव्हतं. आणि रात्री अपरात्री पाणी येणं, रात्री 2 वाजता 3 वाजता, जे महिलांना पाण्यासाठी रात्रभर समस्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत होतं. परंतु आपल्या प्रयत्नातनं ह्या गावांना गावठाण फिडर झाल्यामुळे जवळजवळ ग्रामपंचायतीचा वरचा ताण हा 50% कमी झाला. ग्रामपंचायतीच्या कामांपेक्षा MSCBची जी लाईट आहे याचाच जास्त पदाधिकाऱ्यांना त्रास आहे. आता जेव्हापासून 24 तास लाईट झाली तर मला वॉटर सप्लायचा जो मॅन आहे त्याचा फोन नाही, कारण पाणी हे घरांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांच्या तक्रारी राहत नाही. म्हणजे अतिशय आपण पुण्याचं काम आपण या गावांसाठी केलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळे ग्रामस्थांच्या वतीने आपले आभार मानतो आणि अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असणारे आपले धुळे ग्रामीणचे कर्तव्य आणि त्यांनी 24 तास पूर्णतः मतदारसंघासाठी त्या ठिकाणी झोकून दिलेला आहे असे आमदार साहेब, त्यांच्या समवेत असणारे कुसुंब्याचे माननीय किशोरदादा, मेरगावचे दिनेश पाटील साहेब, आपले BJP तालुका अध्यक्ष मासुळे सर, नानासाहेब, बापूदादा, त्याच्यानंतर आपले गोताण्याचे सर, नंतर गमनदादा, आपल्या जिल्हा परिषदचे माजी सदस्य, माडाचे सभापती आदरणीय किरणदादा शिंदे, आपल्या खेड्याचे ज्येष्ठ नागरिक शामराव अमृत सागर, MSCBचे ज्युनियर इंजिनियर माननीय ठाकूर साहेब आणि त्यांच्या समेत असणारे सगळे पदाधिकारी, कदाचित काहींचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल, सगळे मान्यवर आणि ग्रामस्थ. विशेषतः दादांचं आपल्या गावावर खूप प्रेम आहे. फक्त दादांचंच नाही तर पूर्णतः त्या घराण्याचं आपल्या गावासाठी विशेष योगदान आहे. आपल्या गावामध्ये सुरुवातीला जी पाणी पुरवठा योजना आणली गेली ती माननीय कैलासवासी तत्वांना पाटील, सिंदखेडचे आमदार यांनी त्या ठिकाणी दिली. त्याच पद्धतीने विशेष कौतुक म्हणजे कुसुंबा मोठं गाव असून देखील आमच्या गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र हे आधी मिळाले आणि ते देखील ती देण देखील अण्णासाहेबांचीच आहे. म्हणजे असे भरीव काम हे मान्य आपलं जे घराणं आहे ते त्यांच्या वतीने आपल्याला मिळालेले आहे. तीच परंपरा बाळासाहेबांनी देखील चालू ठेवली. आमच्या गावाचा पाठ हा गेल्या 10 वर्षापासून बंद होता, तर त्याचं माती काढण्याचं काम देखील बाळासाहेबांनी आणि आपले धुळ्याचे ज्येष्ठ उद्योगपती किशोरप्पा पाटील यांनी आम्हाला त्या ठिकाणी पोकलँड दिलं आणि त्याच्या वतीने जवळजवळ 1.5 ते 2 महिने त्यांनी कुठल्याही प्रकारे मोबदला न घेता ते पाटाचं पुनर्जीवन करून दिलं. आणि त्याच्यानंतर काही विकास कामांसाठी आपल्याला त्या ठिकाणी वाट पाहावी लागली आणि दादा आमदार झाल्यानंतर 1च वर्ष झालं, तर एका वर्षामध्ये बऱ्याच प्रकारची कामं त्यांनी आपल्या गावाला दिली आहेत. बँकेच्या वरती जो हॉल बांधण्यात आलेला आहे याची मंजुरी देखील दादासाहेबांनी दिलेली. व्यायामशाळेची मंजुरी आपल्या शिफारसीने त्या ठिकाणी आम्हाला मिळाली दादासाहेब. त्याच्यानंतर मुलींसाठी अभ्यासिका वर्ग, अतिशय तुम्ही दिलेला निधीचा आम्ही अतिशय सदुपयोग केलेला आहे. त्या ठिकाणी 40 मुली अभ्यासाला बसतील असं फर्निचर आम्ही त्या ठिकाणी बनवलेलं आहे आणि मुली आज देखील त्या ठिकाणी अभ्यास करतायत. तर त्या अभ्यासिका वर्ग
हा निधी देखील उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर आपल्या गावाचा जो पाट आहे तो पूर्णतः कोरून दिला. 1.5 महिन्यापर्यंत पोकलँड आलं. 2 फाटे म्हणजे आपला नदीकडचा फाटा आणि नेर फाटा म्हणतो हा पूर्णतः त्या ठिकाणी गाळ काढण्यात आलेला आहे. त्यामुळे पाटाचं पाणी नदीचं पाणी पाटात येतं आणि आपला वॉटर सप्लाय आणि पूर्ण थर त्याच्यावर त्या ठिकाणी जिवंत राहतं. आणि अजून जे मोठमोठे त्या ठिकाणी समस्या होत्या त्याची दखल देखील त्यांनी घेतली. आपला जो रोड आहे सुट्रेपाडा रोड बंगल्यापासून तर नदीपर्यंत तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. तर ते रोडाला देखील त्या ठिकाणी 2 कोटी रुपयाची मंजुरी मला वाटतं पहिल्यांदा आपल्या गावाला एवढा मोठा निधी आलेला असेल तर 2 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले. म्हणजे गावाचा तो भाग देखील अतिशय सुरळीत होणार आहे. दळणवळण त्या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे. तर अशा प्रकारचे मोठमोठे उपक्रम किंवा मोठमोठ्या योजना आपल्या माध्यमातून आमच्या गावाला आल्या. त्यामुळे आम्ही निश्चितच आपलं त्या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर अजून मोठा प्रश्न दादा नेहमी सांगतात असं काहीतरी काम सांगा की जे लोकांच्या लक्षात राहील आणि मला देखील त्याचं समाधान मिळेल. दादासाहेब शब्द पण दिला आहे. गावाच्या मध्यातनं जाणारा जे पाटचारी आहे ती पाटचारी अंडरग्राऊंड ते करून देणार आहे. त्याच्यानंतर अजून एक मोठं काम असं आहे आमच्या पांझरा नदीवर केवडीबा महाराजजवळ तिथं केटीवेअरची आवश्यकता आहे. तो जर केटीवेअर झाला तर आमचा जो थळाचा भाग आहे हा 100% त्या ठिकाणी आत्ताही बागायचाच आहे. परंतु पाटाला जरी पाणी आलं नाही तरी त्या ठिकाणी तो परिसर हा सुजलाम सुफलाम होणार आहे. तर अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी आपल्याकडे कामांची मागणी करत आहोत आणि आपण त्या ठिकाणी निश्चितच देणार याबद्दल तीळमात्र शंका नाही. प्रस्तावना त्या ठिकाणी मोठी झालेली आहे. आलेल्या मान्यवरांचा आपण त्या ठिकाणी आधी सत्कार करू. मिक्स फीडर असल्यामुळे शेती आणि गावाचा सप्लाय मिक्स असल्यामुळे तो लोकांना खूप प्रॉब्लेम क्रिएट होत होते. म्हणजे याच्यावर मी धन्यवाद मानतो की हे काम त्यांनी पूर्णत्वास नेलं आणि आज आपल्याला एक गावठाण सप्लाय भेटला. या गावठाण सप्लायमुळे आपले सांदोरी उडाणे सोबतच खेडा आणि पुढे जाऊन आता सुत्रेपाडा पण त्या गावठाण सप्लायमध्ये येणार आहे. आणि त्याच्यामुळे आपला फायदा असा झाला की गावातला जो सप्लायचा पुरवठ्याचा प्रॉब्लेम होत होता नंतर वॉटर सप्लायचा प्रॉब्लेम होत होता तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढे जाऊन जो शिक्षण सोबत आणि गावाच्या ज्या वेगवेगळ्या जडणघडणीसाठी हा जो गावठाण सप्लाय याचा पुरेपूर फायदा झाला. सोबतच याच्या पुढे अजून एक काम आमदार साहेबांच्या अधोरेखितच कुंडाणे आणि वार याचाही गावठाण सप्लाय पुढच्या 15-20 दिवसात पूर्ण होणार आहे. आणि सोबतच त्यांचा आपला खेळाचा जो शेतीचा सप्लाय होता हा ओव्हरलोड फिडरमुळे खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो लोकांना. तर मी त्या गोष्टीवर पण आपला विचार झाला आणि त्याच्यावरती आपण नवीन फिडर आमदार साहेबांच्या अधोरेखित झालेला आहे. आणि त्याच्यामुळे सांदोरी आणि उडाणी हा वेगळा सप्लाय एजी सप्लाय राहणार आहे आणि खेड्याचा हा वेगळा एजी सप्लाय राहणार. म्हणजे आतापर्यंत काय होतं की तिकडनं सुत्रेपाडाचा काही भाग जो होता तो तिकडं मेरगाव फिडरवरनं होता आणि बाकीचा भाग जो होता तो आपला सांदोरी फिडरवरनं. तर असं न करता आपला पूर्ण की खेड्या गावाला एजीचा सप्लाय हा पुरेपूर भेटावा याच्यासाठी आपण काम करत आहे. आणि पुढच्या महिन्याभरातच ते पण काम पूर्ण होईल असे मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि त्याचंही काम पूर्णत्वास नेऊ आणि पुढे जाऊन जो आपल्याला अजून जास्तीत जास्त लोकांना आपल्याला कशा प्रकारे लोकांना चांगली सर्व्हिस MSCB महावितरण परिवाराला देता येईल त्यासाठी नक्कीच आम्ही कार्य करत राहू. एवढं बोलून माझे भाषण शिकवतो. धन्यवाद. वस्तुस्थिती आहे की ज्या काळात PSC सेंटर द्यायचा निर्णय झाला त्यावेळेस अण्णांनी पहिलं झुकतं माप जर कुणाला दिलं असेल तर ते आनंद खेड्याला दिलं होतं. आणि पहिलं हे त्यावेळेस आनंद खेड्यामध्ये या ठिकाणी PSC मंजूर झाली. मग आनंद खेड्याची PSC मंजूर झाल्यानंतर आम्हालाही मार्ग मोकळा झाला. आमच्याही गावाचे त्या काळचे जे ज्येष्ठ नागरिक असतील जे सरपंच असतील ते सर्व अण्णांकडे गेले आणि अण्णांना सांगितलं की अण्णा आम्हालाही PSC द्या. आणि त्या उदार मनाने अण्णासाहेबांनी कुसुंब्याला देखील या ठिकाणी PSC दिली. या जिल्ह्यातलं हे पहिलं उदाहरण आहे की 3 किलोमीटरवरती दुसरी PSC मिळण्याचं. आणि ते सर्व श्रेय जर कुणाला जात असेल कुसुंबा आणि आनंद खेड्याच्या PSCचं तर ते स्वर्गवासी अण्णासाहेबांना जातं.
तो निर्णय हा धाडसी निर्णय होता. त्याच्यावरती बऱ्याचशा त्या काळात काहींनी टीका टिप्पण्या केल्या असतील, काहींनी विरोधाची भूमिका घेतली असेल, परंतु आनंदखेडा आणि सुंबा हे एकत्रितरित्या राहिलं. या गावाला एक विचारांचा वारसा आहे. या गावाचं ग्रामदैवत आनंदी माताला स्मरण करून खऱ्या अर्थाने एक चांगला निर्णय गावकऱ्यांनी घेतला आणि खेड्याच्या नावाचं रूपांतर हे राज्य शासनाकडून राजपत्र आणून आनंदखेडा हे केलं आणि गावाची एकी आणि एकजूट या ठिकाणी दाखवून दिली. मी खऱ्या अर्थानं आनंदखेड्याच्या नागरिकांना नतमस्तक होऊन या ठिकाणी सन्मान करतो. 80 लाखाचं काम मंजूर झालं. मंजूर झाल्यानंतर टेंडर पण निघालं. टेंडर निघाताना तिघं जे आपण बीड लावलो ते माझेच पैसे दिले 3 लाख. टेंडर अलॉट पण झालं आणि नंतर तिथून शासनाने आज सांगितलं आनंदखेड्यामध्ये 2 योजना दिसत आहेत. म्हणजे ही एक पाण्याची टाकी ती पूर्णतः झाली नव्हती आणि ती दुसरी एक. असं कसं चालेल म्हणे एकत्रीकरण. म्हणजे ते टेंडर झालेलं ते कॅन्सल केलं. हे एस्टिमेट ते एस्टिमेट एकत्र करा. एकत्रीकरण केल्यानंतर त्या ठिकाणी मग त्याला परत एस्टिमेट करून प्रमाण घ्या. जळगाव, नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर अर्थ खाते असा प्रवास झाला. दादांच्या कानावर टाकला तो धनंजय कुवर त्याच्याकडे पण सगळे ते डॉक्युमेंट दिले. हे झाल्यानंतर मी जळगावहून आमचे जे सासरे आहेत त्यांचे लेखक आहेत त्यांच्या वजनाने तिथून फाईल काढली. तिथला शिपाई निघाला. मी धुळ्यावर निघालो. नाशिकला गेलो. पड्यार साहेब त्यांचे 15 दिवस बाकी होते रिटायरमेंटला. पड्यार साहेब म्हटलं तुमचे 15 दिवस हे तुम्हाला पूर्णतः खेड्याची जाणीव आहे. मला आत्ताच्या आत्ता फाईल या ठिकाणी पूर्णत्वास करा जेणेकरून मंत्रालयापर्यंत आहे. तिथं बघा अधिकारी हा समस्या सोडवण्यासाठी पाहिजे परंतु काही असे असतात अडवणुकीसाठी असतात. तिथं नाव गेलं उचित ठरेल दलाल म्हणून होते. त्यांनी ती फाईल अडवली. तुमच्या गावाला एक विहीर आहे, ती विहीर आहे, मग विहिरीची काय आवश्यकता, हे कनेक्शन कशाला जोडताय, दिलं त्यांनी तिथं क्युरी काढून. क्युरी काढल्यानंतर मग पठार साहेब म्हणजे ठीक आहे. त्यांनी जे एसी होते त्यांना फोन लावला तर मीटिंग होती म्हणजे गुरुवारी मीटिंग आहे. आत्ता जे एक प्रस्ताव आला आहे आनंद तो पण या मीटिंगमध्ये समाविष्ट करू आणि लागलीच खेड्याचं पण मंजूर करू. त्या साहेबांनी पण हो काढलं. पण तांत्रिक अडचणी हे असे आल्यामुळे परत मग इथं निर्णय झाला नाशिकला जाऊ द्यायची नाही, डायरेक्ट मंत्रालयात जाऊ द्यायची. मग बाकी तर काही गोष्टी बोलतात नाही, टोल नाके असतात, हे असतात, ते असतात, सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे हा प्रवास खूप मोठा आहे. एखाद्या सरपंचाने किती मेहनत घ्यावी, किती फिरावं आणि किती खर्च करावा याला पण काहीतरी मर्यादा आहे. म्हणून तो मार्ग देखील निश्चितच निघेल. दादासाहेब भरभक्कमपणे आमच्या पाठीशी आहेत आणि त्याच्यातनं सुद्धा मार्ग काढतील आणि ती योजना सुद्धा आमच्या गावाला त्या ठिकाणी पूर्णत्वास येईल. कारण विहीर जर तिकडे गेलं तिकडचं पाणी गोड आहे. नानासाहेब आपण फिल्टर प्लांट वगैरे जे म्हणतात ना, फिल्टर प्लांट आमच्या गावात खाजगी 4-5 आहेत आणि ते पण अतिशय माफक दरामध्ये देत आहेत. फक्त 10 रुपये द्या, एवढी विशेष गोष्ट. हा कार्यक्रम इथं पार पडतोय. पण हा कार्यक्रम पार पडत असताना मला आपल्या सर्वांना इथं सांगायचा आनंद वाटतो की या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. अनेक नेतृत्व आले गेले, अनेक लोक तुम्ही बघितले असतील. पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जेव्हा 2014ला या महाराष्ट्राची कमान हाती घेतली तर चांद्यापासून मांद्यापर्यंत या महाराष्ट्राचा पूर्ण सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी मार्गक्रमण सुरू केलं. आणि हे मार्गक्रमण सुरू करत असताना ग्रामीण भागातल्या लोकांना ही शेतामध्ये दिवसा वीज मिळाली पाहिजे. ग्रामीण भागामधल्या गावांना लोड शेडिंगच्या बाहेर काढून 24 तास ही गावामध्ये वीज उपलब्ध असली पाहिजे. काही ठिकाणी सिंगल फेजचे कनेक्शन होते पण आता पूर्ण 3 फेज लाईन आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये सर्वीकडे फिरवतोय. त्याचं काम सुद्धा आता पूर्णत्वास येत आहे. आपण बघितले अनेक नेतृत्व आपण बघितले पण शेतकऱ्यांच्या बाबत अनेक लोकांनी घोषणा करायचे, मतदान घ्यायचे आणि वर्ष लोकांच्या डोळ्याला सुद्धा दिसायचे नाही. निवडलं का आपण मुंबईला निघून जायचं आणि निवडणुकीच्या 1-2 वर्ष आलं का मग गावांमध्ये फिरायचं. असे अनेक वर्ष अनेक लोकांनी इथे काम केलं पण मला त्याच्यामध्ये जायचं नाही. पण आपण सर्वजण बघतो की जेव्हा 1-1.25 वर्षाच्या पूर्वी मी या विधानसभेचा सदस्य झालो, या आनंदखेडे व पंचक्रोशीमध्ये मला भरभरून लोकांनी आशीर्वाद दिला, मतदान केलं. मी सुद्धा
ज्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सर्व आहोत, जी भारतीय जनता पार्टी गोरगरिबांच्या विकासाचा संकल्प घेऊन चालणारी पार्टी आहे, त्यासाठी आम्ही सर्वजण काम करणारे कार्यकर्ते आहोत. घराघरामध्ये विकास कसा पोहोचेल याच्यासाठीची मानसिकता आमच्या सर्वांच्या मनामध्ये असते. त्याच्यासाठी जे आमचे मुख्यमंत्री नेतृत्व या महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासा संदर्भामध्ये करतात, या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री जे ध्येय धोरण आखतात, ते ध्येय धोरण या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये धुळे तालुक्याच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत नेण्यासाठी आम्ही तिथं कटिबद्ध आहोत. गल्लोगल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तिथं पाठपुरावा करतो. जवळजवळ अनेक वर्षापासून आपण सर्वजण बघतायत की ग्रामीण भागामध्ये दुपारच्या वेळेला आलं तर कुठं लोड शेडिंग आपल्याला बघायला मिळायची. एखाद्या घरामध्ये जर आपण एखादा नवा उद्योजक आला जर पिठाची गिरणीची चक्की टाकली तर त्याला चक्कीला सुद्धा लोड तिथं मिळायचा नाही, त्याला तेवढा फोर्स तिथं मिळायचा नाही. मग तो बाबा देव इकडं तिकडं फिरायचा आणि मग त्याला कुठंतरी ट्रान्सफॉर्मर जोडावं लागायचं, काहीतरी चिरीमिरी कोणातरी द्यावं लागायचं आणि मग त्याला तिथं कनेक्शन तिथं मिळायचं. कनेक्शन जरी मिळालं तरी तेवढा लोड तेवढा चक्कीला तिथं मिळायचं नाही. पण छोटा मोठा उद्योजक असेल त्यांना रोजची अडचण ग्रामीण भागामध्ये त्या निमित्ताने होती. आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यात आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आपल्या धुळे तालुक्यामध्ये फिडर सेपरेशन झालं. आम्ही वार गावाला एका कार्यक्रमाला कुंडेला गावाला गेलो होतो. त्या दिवशी रात्री अचानक लाईट गेली. मी तेव्हा फोन लावला, ते म्हणे आमचं अर्धं गाव हे सिंगल फेजवर आहे, अर्धं गाव हे 3 फेजवर आहे. बरोबर आहे ना चव्हाणजी? बरोबर आहे ना? तुमचं काय नाव? ठाकूरजी, बरोबर आहे ना? अर्धं गाव आहे. म्हटलं मग वावरे लाईट जातो तुम्ही गाव लाईट जास्त म्हणे. हो म्हणे. बरोबर आहे ना? जेव्हा मिक्स फिडर असतं, जेव्हा शेतात लाईट जाते तेव्हा अर्ध्या गावामध्ये सुद्धा लाईट तिथं जाते. अशा प्रकारची परिस्थितीमध्ये आपण 70-80 वर्ष जगलो. कोणाला तुमचं दुःख दिसलं नाही, कोणाला तुमचं वाटलं नाही. अनेक प्रकारच्या सत्ता होत्या. एक फोन केला असता तर सगळी व्यवस्था या तालुक्यामध्ये झाली असती. पण तुमच्या सर्वांचं काम करण्याची मानसिकता आणि मनगटामध्ये जोर अनेक लोकांनी त्या काळामध्ये दाखवला नाही. का वाटलं नाही त्यांना? तुमच्या आपल्या तालुक्यामध्ये 24 तास लाईट ही ग्रामीण भागामध्ये असली पाहिजे, हे का वाटलं नाही? हा प्रश्न का पडला नाही? हे माझ्या आजोबांच्या वयाचे आणि माझ्या काकाच्या वयाचे अनेक लोक आहेत. त्यांनी तर 50-50 पर्यंत गाठलेली. आता अनेक वर्ष नेतृत्व पाहिले, का वाटलं नाही? तुम्हाला मनामध्ये कळकळ का वाटली नाही? उद्याच्याला त्यांनी आमच्या सोबत मी 1 वर्षामध्ये केलेलं काम आणि कोणी जरी सांगितलं की तुम्ही 1 वर्षामध्ये काय काम केलं तर माझ्यासोबत यावं, चर्चा करावी आणि चर्चेच्या माध्यमातून मी सांगेन की मी 1 वर्षामध्ये काय काय काम करू शकतो. आज आपल्याला बघतो की या तालुक्यामध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळवण्यासाठी आम्ही तिथं कटिबद्ध आहोत. अजून काम पूर्ण झालं नाही. आमचे सोलरचे प्लांट पूर्ण कार्यान्वित झाले नाही. जेव्हा पुढच्या काळामध्ये जेव्हा आमचे सोलरचे काम 100% कार्यान्वित होतील तेव्हा शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज किंवा 8 तास वीज ही आपण शेतकऱ्यांना त्यांच्या दिवसा तिथे देऊ शकतो. आपल्याला जर सबस्टेशन मध्ये पाण्याची सुविधा चांगली उपलब्ध असेल तर एसडीडी मीटर चालू करता येतं. बरोबर ना? एसडीडी मीटर उपलब्ध आहे का तुमच्याकडे? अजून लावतायत आता कार्यान्वित नाही का? तुम्ही यांना सर्वांना माहिती द्या, त्यांचे अर्ज मागून घ्या. एसडीडी मीटर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करा आणि लवकरात लवकर तुम्हाला तिथे एसडीडी मीटर चालू झालं की सिंगल फेज लाईट तुम्हाला शेतामध्ये तिथं आपल्याला करता येईल. बरोबर आहे ना? किती दिवसात करू शकतो? 15-20 दिवसात. 30 दिवस घेऊ, 1 महिना. इथला वरीच आपण गच्चूपट नव्हतं, आपण थोडं 1 महिना. पण मी तुम्हाला सांगतो की आपल्या वावरांमध्ये जाताना रात्री ढोराला पाणी पाजायला जावं लागतं, शेण पूजा करायला जावं लागतं, चारा पाणी करायला जावं लागतं. आणि तेव्हा जात असताना आपल्याला तिथं सिंगल फेज लाईट, 1 फॅन 1 लाईट तर राहिलं, जागल्या बिगल्या राहतो, त्याला तिथं आपल्याला तिथं व्यवस्था करावी लागते. त्याच्यासाठीची सुद्धा व्यवस्था आम्ही इथं करतोय. या तालुक्यामध्ये आपण सर्वजण बघतात या फिडर सेपरेशन होत असताना
अनेक ठिकाणी आपल्याला लोड मिळत नाही. आज तुम्ही म्हणणार की भाऊ आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्याने काय फरक पडणार आहे? फरक हा पडणार आहे की जे सबस्टेशन होतं त्या सबस्टेशन मध्ये 1.5 MWचा ट्रान्सफॉर्मर असतो, बरोबर ना, आणि त्याला एक्स्ट्रा 5चा MWचा ट्रान्सफॉर्मर आपण तिथं लावतो. म्हणजे जेव्हा एकावरच लोड तिथं येतो त्याच्यानंतर एक्स्ट्रा लागल्याच्या नंतर जे तुमचे 200, 150, 600 एम्पियरचं तिथं लोड असतो तो आपण 150 मध्ये 1000 एम्पियर तिथं करतो. आणि त्या प्रमाणामध्ये जवळ आपले फोनेस की मोटर चालस, पण ती फक्त एकच तास चालली नाही, 3 तासनी 4 तासनी लाईट दी राहणार त्यांना मग एकच तास चालली आणि ती 1 तास बी नेमन चालली नाही राहिली, असंच फोन असणं पडत. तर ते जे आहे जे तुम्हाला चांगली उच्च दाबाची वीज ही त्याच्यामधून उपलब्ध होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही लगेच म्हणतात की खालीच पाहिजे सकाळी वीज चालू जाईल का, यानं माझं खालीच पाहिजे नाही चालू जाऊ, वीज ना टायमिंग तोच राहील, पण तुम्हाला जी वीज मिळायची ती चांगल्या दाबाची वीज मिळेल. जेवढे 3-4 तास वीज मिळेल ती चांगल्या दाबाची वीज मिळणार. आपण बघतो पुणे जिल्हा असेल, बारामती असेल, सातारा असेल, सांगली असेल, तुम्ही जर तिकडे गेले तर तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं बघायला मिळेल की दर 5 किलोमीटरवर 11 केव्ही आणि दर 10-20 किलोमीटरवर 33 केव्ही हा त्या ठिकाणच्या पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकरी, फुल्ली इरिगेटेड शेतकरी, पूर्ण बागायतदार शेतकऱ्यांच्या साठीची योजना. अनेक लोकांनी तिथं आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद भूषवले, त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांसाठी करून घेतलं. आपल्या इकडं दुर्दैवानं झालं नाही, तर ते आम्हाला या तालुक्यामध्ये या 5 वर्षामध्ये 100% तुमचे विजेचे समस्या हे शेतकऱ्याच्या कोणत्या प्रकारच्या राहू देणार नाही. या व्यासपीठाच्या माध्यमातून मी शब्द देतो. या तालुक्यामध्ये आपण बघतो 4,10,000 लोकांचा आपला तालुका आहे, 1.5 लाख शेतकरी सातबाऱ्यावरचे आहेत आणि असं जुकणे करणारा, निंबडाई करणारा तर गणक्षेत्र. आणि एवढे शेतकरी असताना या तालुक्याचं जे वैभव ऐश्वर्य आपल्याला बघितलं जातं की आपण कायमस्वरूपी दारिद्र्यामध्ये राहणारे लोक असं आपल्याला हिनवलं जायचं. तर हिनवलं याच्यासाठी जायचं की आपल्याकडे पाण्याची समस्या, विजेची समस्या, कोणी त्या समस्येचं सोडवणूक आतापर्यंत केली नाही. आणि म्हणून याच शेतकऱ्यांना 132 केव्ही किती पाहिजे या तालुक्यामध्ये, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत एकच 132 वर आपला अख्खा तालुका एकच. आपण कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे 3 132 केव्ही आपल्याकडे पाहिजे, बरोबर का नाही? किती आहेत आता? एकच आहे. एका 132 वरनं 15-20 सबस्टेशन जोडलेले आहेत, पण याच्याकडे सुद्धा इतके वर्ष कोणी बघितलं नाही. मी बघितलं 2 132चे सबस्टेशन, 80 कोटी रुपयाचे सबस्टेशन तुमच्यासाठी मंजूर करून घेतलेले. आणि हे मंजूर करून घेत असताना आपल्याला त्यावेळेस तुम्ही म्हणणार आमना गावमा काय फायदा होईल, तवे तुमना गावला असा फायदा होईल की हाई 33 केव्ही सबस्टेशन जे त्यांना वरती तुमना गाव जोडेल शे, त्यातील तुमनं जे 132 जोडेले ते जर दुसरे वेगळे झाले तर त्याच्यावरचा लोड कमी होईल, मग तुम्हाला उच्च दाब तिथं मिळेल. आपण मुळावरची समस्या बघत नाही, पीकवर ते खराब होय ना तर आपण वरणी दखतस, खाली दखतस, त्याला काय होईल आहे. तर हाही समस्या धुळे तालुक्यातल्या समस्यांमध्ये अनेक वर्ष वरवरच दाखायची, वरवर फवारणी. आता कसं आहे, यानं माहिती द्यावा नाही, मुळच मग द्यावा, ते काही कोणी दाखवत नाही. पण आपल्याला जर या तालुक्याचं काम करायचं असेल तर मुळापासून बघावं लागतं. आणि मूळ याचं असं आहे की आपल्या ट्रान्सफॉर्मरला जोडलेला आहे कोणता तरी 11 केव्ही, 11 केव्हीला जोडलेला आहे 33 केव्ही, आणि 33 केव्हीला जोडलेला आहे 132 केव्ही, आणि तो 132 केव्ही या 4,10,000 लोकांसाठी एकच केलेला आहे. मग ते सांगा कोणी चूक शे, तुम्ही चूक शे का म्हणे चूक शे, मला सोडतं. आई चूक सुद्धा सुधारायला पाहिजे, आई चूक कोणी शे, आई सुद्धा शोधायला पाहिजे. आणि हे तुम्हाला मी या निमित्ताने सांगतो. आज आपल्या खेडेगावामध्ये कार्यक्रम होत असताना या गावामधनं मी आलो तेव्हा मी कायम बघायचो हा पूर्ण तो कालवा, तो पूर्ण घाणीने साम्राज्य तिथं वसलेलं राहायचं. अनेक लोकांनी सांडपाण्याचे पाईप त्याच्यामध्ये सोडलेले राहायचे. यांना मी स्वतःहून म्हटलो की याला काही पर्याय करता येईल का. हे म्हणे आम्हाला जर पाईप टाकून दिला तर आम्हाला ते पुढच्या काळामध्ये फार मोठी मदत त्याची होणार आहे. मी त्यांना लगेच इस्टिमेट करायला लावलं. इस्टिमेट आता जळगावला गेलेला आहे आणि जळगावला गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून महामंडळाला ती सापी कोरेला तिथं सादर झालेलं आहे. ते पुढच्या काळामध्ये त्याचं मंजुरी आपण करून घेणार आहोत.
तुम्हाला मागच्या काळामध्ये मी अनेक प्रकारचा निधी तिथं उपलब्ध करून दिलेला आहे, वाचनालयाला उपलब्ध करून दिलेला आहे. अजून कोणत्या मंदिराला काय उपलब्ध करून द्यायचं असेल मागणी असेल ती आपण येणाऱ्या काळामध्ये करू. आणि सर्वात महत्व की तुम्हाला खेड्यातली जी पीडब्ल्यूडीची लांबी होती तिच्यासाठीचा 2 कोटी रुपयाचा निधी आम्ही तिथं उपलब्ध करून दिला. त्याचं भूमिपूजन कार्यक्रम आपण पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा काम सुरू होईल त्या निमित्ताने आपण करणार आहोत. मागच्या काळामध्ये आमच्या काळामध्ये शिवाजी महाराज राजस्व अभियान झाला, पण तो सुद्धा पुढच्या काळामध्ये अजून आपल्याला त्याची व्याप्ती वाढवावी लागेल. घरोघरी गल्लोगल्ली ज्या लोकांना राशन मिळत नाही त्याच्यासाठीची टाईट आपण त्या दिवशी केली. आता नेमन होईना का काही मला माहित नाही, 15-20 दिन मग काही परिणाम होईना का नाही, पण ते जर असेल तर त्याला आपण अजून त्या प्रमाणामध्ये तो अडचण सोडवण्याचं काम करू. आणि तुमच्या माध्यमातून ज्या लोकांना अजून रेशन मिळत नसेल त्यांनी आमच्याकडे अर्ज करावा, आमच्याशी संपर्क करावा. आम्ही त्यांना तिथं रेशन उपलब्ध करण्यासाठीचा प्रयत्न तिथं करणार आहोत. कारण की त्याचा सुद्धा फार मोठा इतिहास आहे. तो तुम्हाला एका दिवशी तालुक्याचा मेळावा असेल त्या दिवशी सांगेल. कारण की ज्या काळामध्ये पंचायती होत्या त्या पंचायतींनी ते सर्वे केले आणि सर्वे करून 50-50, 10-10, 20-20 बिघावाला सुद्धा काही ठिकाणी रेशन बेस आणि काही भूमिहीने त्याला 1 किलो वरबी धान्य भेटत असते. अशी सुद्धा काही ठिकाणची समस्या आहे. पण त्या काळातल्या नेतृत्वांनी या ठिकाणी लक्ष घातलं नाही आणि लक्ष घातलं नाही त्याच्यामुळं खरा माणूस तिथं वंचित झाला आणि तो वंचित झाल्यामुळे तो पीडित झाला आणि तो पीडित झाल्यामुळे आता होरपाला जातोय. तो तिथं कवतो, रडतो, हारतो आणि सरकारच्या विरोधामध्ये ओरतो. काही सरकार मनासाठी नाही, कारण की मला 2 किलो धान्य सुद्धा 4 किलो 5 किलो धान्य सुद्धा मिळू शकत आणि म्हणून हे मिळालं पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न आम्ही तिथं करतोय. आणि हा प्रयत्न करत असताना आपल्या सर्वांना तिथं मदत येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वांगीण मदत. सोलरवर काम आपल्या सर्व मोठ्या प्रमाणामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. घरोघरी सोलर लावण्याचं काम आम्ही तिथं करणार आहोत. त्या सरकारने आता मोठी महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे. जे नवीन घरकुल मंजूर होत आहेत त्यांना घरोघरी सोलर लावण्याचं काम करतायत आणि जे घर पहिले बांधले गेलेले आहेत त्यांच्या पण सबसिडीच्या माध्यमातून सोलरची योजना आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे. आणि ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये 1.5 लाख कुटुंब आहेत, 1.5 लाख घरांची संख्या आहे. ते 1.5 लाख सोलर हे टप्प्याटप्प्यामध्ये कसे लावायचे. काही लोक स्वतःच बँकेमध्ये प्रकरण करून घेतात आणि स्वतःच प्रकरण करून 1,27,000 काहीतरी टोटल कॉस्ट असते, त्याच्यात 78,000 काहीतरी सबसिडी, तसं ती स्वतः बँकेमध्ये जाऊन ते प्रकरण करतात. ज्यांच्याकडनं ते होत नाही त्यांना आता आम्ही पुढे येतोय. 1 किलो वॅट, 2 किलो वॅट, 3 किलो वॅट पर्यंत काय मदत होईल तर ती आम्ही त्यांना मंजुरी करून देऊ. लावणारे लोक पण येतील, लावून पण देतील. तुमले काहीच काम नाही, तुम्ही नुसतं 2 मिनिटं बटन दाबानं आणि OTP नंबर सांगणं काम आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आणि पडची सुरुवात पण ती आम्ही खेड्यापासूनच करणार, काय काळजी करू करणार. आता कुसुंबावाले बसले, उडाणवाले बसले, गोतानावाले बसले, ते मनकडे डोळा आमनं काय मग आम्ही इथला लोक पडलेले झाले. तर तुम्हाला पण आपण टप्प्याटप्प्यामध्ये सगळ्यांची सोय झाली पाहिजे इथं हा प्रयत्न करणार आहोत. या 132 झाला, 33 केवी आम्ही 33/33 आता मंजूर करतोय. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नानासाहेब तुम्हाला एक जबाबदारीने सांगतो, तुम्ही अनेक डिप्या या तालुक्यामध्ये तुम्ही पण लावण्यामध्ये फेमस नेतृत्व होते एका काळामध्ये. पण आता तुम्हाला सांगतो या तालुक्यामध्ये आता 50 डिप्या आणल्या. नानासाहेब विचारा तुम्ही त्यांना किती डिप्या आणल्यात. 50 डिप्या आणल्यात. आता 50 डिप्या आणल्यात आणि पुढच्या अजून 100 डिप्या आणतोय. 150 डिप्या यांच्या बाप दादाच्या जमान्यामध्ये 150 डिप्या एका वर्षामध्ये कधी कोणी आणल्या नसतील. एका तालुक्यामध्ये 150 डिप्या आणलेल्या आहेत. म्हणजे आमदार झाल्यापासून मला तालुक्यातनं फक्त 70 डिप्यांची मागणी आली. मासुडीचं किती 70 कितला नाही मी 150. आता जर 150 आणले आहेत आणि निरंतर मध्ये मंजूर करून रिप्लेसमेंट करणाऱ्या म्हणजे आज उडली तर 8-8 दिवस 20-20 दिवस 40-40 दिवस बदलायला लागायचे. पण मी तुम्हाला जबाबदारी सांगतो, कुठं ऑइल संपलं, कुठं काय उडलं आणि मग ते 25-25 दिवस फिरायचे का नाही. सरपंच फिरेल, रोजगार सेवक फिरेल, ग्रामस्थ फिरेल, ज्यांनी डीपी शिरकी घेतली त्या फिरेल, नुसता फिरेल हाईदार तेदार. मी व्यवस्था केली. काही ठिकाणी तर मी स्पष्ट आरोप करतो, काही लोकांचा आम्ही काढलेला आहे आणि उद्या मला चॅलेंज केलं तर त्यांच्या व्हिडिओ क्लिप ऑडिओ क्लिप पण सांगेल. 40,000 रुपये या डिप्या बदलून घेण्यासाठी सुद्धा घ्यायचे अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये होती. 20,000 रुपये 40,000 रुपयाची मागणी व्हायची, ती 100% बंद करून टाकली. माझ्या
मोबाईल नंबर दिलेला आहे. जर कधी कोणाला अडचण झाली तर अर्ध्या रात्री मला फोन करा. कोणी पैशाची मागणी केली तर अर्ध्या रात्री मला फोन करा. तुमचा माणूस, एक मिनिट बघा बाबा, तुमचा माणूस MSCBचा माणूस उभं राहा. अधिकारी MSCB जाते का नाही डीपी सोडायला? स्वतः गाडी जाते, स्वतः गाडी न्यायला येते, स्वतः गाडी डीपी सोडायला येते. पहिले काय सांगायचे, तुम्ही गाडीला या, तुम्ही पैसा लई द्या, आई ऑइल मारायला पैसा लागतस, ऑइल मारायला पैसा बी आपल्याकडे मागत का नाही? आपण वावरेसवाला आहे आपले माहिती. आणि अनेक प्रकारच्या होत्या. तुम्ही आम्हाला संपर्क करा. जर तुम्हाला त्यांनी ऑइलचे पैसे मागितले किंवा गाडी घ्यायला आणा, सोडायला आणा सांगितलं तर अर्ध्या रात्री फोन करा. जागेवर MSCBला सस्पेंड करायची जबाबदारी नाही घेते तेव्हा मला बोलायचं. जागेवर सस्पेंड. जर कोणी शेतकऱ्याकडनं 2 रुपयाची मागणी केली तर. आणि या तालुक्यातले शेतकरी अनेक वर्षापासून होरपाळलेले होते आणि यांच्यासाठीच आम्ही तिथं काम करण्यासाठी पुढे आलेलो. आणि म्हणून आज आम्ही MSCBच्या सोबत हातात हात घालून काम करतोय. आणि ज्या पूर्वीच्या प्रथा परंपरा होत्या चुकीच्या, त्या सर्व बंद करून टाकल्या आणि एका कायद्याच्या नियमानुसार तुम्हाला सर्व व्यवस्था तिथं करतो. जर तुम्ही मला सांगितलं ही 50 लोकांची वस्ती आहे, ही वेगळी राहायला गेली, तिथं पोल नाही, तिथं वायर नाही, तिथं घर आहेत, पण त्यांना अंधारामध्ये ते राहतात. नानासाहेब असे अनेक पाडे वाडे छोट्या छोट्या वस्त्या 50 लोकांच्या, 25 लोकांच्या, 100 लोकांच्या घरांच्या वस्त्या या तालुक्यामध्ये होत्या. ते अजून पण अंधारात राहत होते. 75 वर्षापासून ते अंधारामध्ये राहत होते. त्यांच्या घरापर्यंत विजेचा पोल कधी गेला नाही. आणि जर ते पोल मागायला गेले तर त्यांना ते सांगायचे की तुम्ही पैसे खर्च करा, तुमच्या पैशाने स्वखर्चाने ती वीज तिथपर्यंत घेऊन जा, आमचा काही त्याच्यामध्ये संबंध नाही. अशी परिस्थिती होती. त्या सुद्धा सगळ्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्या मी आता सरकारच्या माध्यमातून जोडून देण्याचं काम करतो. 1 रुपयाचा सुद्धा त्यांना तिथं भार लागू देत नाही. तुमची काही वस्ती आहे का अशी पोल लोके राहिला कोणतं वावर म्हणे लोके राहिला असं शेअर का काही नाही वावर म्हणे समजिल्या. घरेसना डीपी आणि वावरेसने डीपी याला मग फरक आहे. आणि आपल्याला ऐकेल पडत नाही ऐकली तुम्ही 5 वाजून 800 कुठली पडा थोडं. आता मला सांगा, या सर्व ठिकाणी शेतांचा पंपाचा विषय हा मी आता सोडवतोय. शेतांच्या पंपाच्या सोबत गावठाणचे फिडर होते. गावठाण ट्रान्सफॉर्मर जिथं लागणार आहे तिथं गावठाणचं फिडर सुद्धा मागेल तितके आम्ही तिथं तुम्हाला देऊ. तुम्ही मागा फक्त की आमना गावेस मा आता इथला ट्रान्सफॉर्मरचे अजून लागाय, जिथला लागतं तिथला मला संपर्क करा. तुम्ही पोहोचवण्याची जबाबदारी रामनगर. आता मला सांगा की बाबा उठले, बाबांनी सांगितलं की मी 2 वर्षापासून 4 वर्षापासून डिमांड भरलेली. आता मुख्यमंत्री महोदयांनी मागे त्याला सोल्व केलेलं. नाही तर पहिले असं राहायचं की आपण फॉर्म भरायचो आणि फॉर्म भरायला 100 लोकांनी फॉर्म भरत दिले, मग 5 लोकांनी लागेल, 4 लोकांनी लागेल. आता जिथला फॉर्म भराल तिथला बटा लोक ते सोलर लागेल आहे. तुम्ही फक्त फॉर्म भरा. जितके फॉर्म भरणार तेवढे तुम्हाला आम्ही मोकळे तिथं करून देणार. ठाकूरजी तुम्हाला मी विनंती करतो, कोणता तरी एक दिवस घ्या, तुम्ही यांचं तक्रार निवारणाची एक सभा तिथे आयोजित करा. कधी करतात? MSCBच्या सोबत ग्रामस्थांच्या सोबत एक ग्राम सभा करा आणि त्यांची तक्रार निवारण जागच्या जागेवर काय काय विषय सगळ्यांचे ग्राहकांचे, मग कोण म्हणे घरवाला नाही, कोण म्हणे वावरवाला आहे, कोण म्हणे कसा नाही, ते सगळे ऐकायचे, जागच्या जागी सोडवण्याचं काम करायचं. सगळा स्टाफ तुमचा इथे घेऊन यायचा. सगळे वायरमन तुमच्या या भागात किती वायरमन आहे तुमचे? 3 वायरमन खेळायला आहे का फक्त? खेळायला 3 वायरमन, 3 वायरमन जागेवर आणायचे आणि सगळ्यांचं म्हणणं तिथं आणायचं आणि दर महिन्याला असं 1 दिवस यांचा इथं ठेवायचं. आणि नाही आलं तर मग मला फोन करायचा, मग मी येईल यांच्यासोबत. ते नाही आले कधीपासून करतात? तारीख सांगा. बरोबर, मग ते सुरू करा. गावात दवंडी द्यायची आणि या लोकांच्या काही म्हणणं असेल MSCBच्या बद्दल ते लोकांच्या डब्यामध्ये तुमचा हा प्रश्न सोडवतोय. आता या पुढच्या आठवड्यामध्ये मीटिंग घेतोय. त्या ठिकाणी तुम्हाला यायचंय. त्या ठिकाणी सोलरच्या बद्दल तुम्हाला काही अडीअडचणी असतील की मला सोलर आम्ही नंबर लावला होता, OTP आला
पण वेंडर सिलेक्ट झाला नाही, सिलेक्ट झाला पण तो बसवायला झाला नाही, असं काही असेल ना तुमच्या अडीअडचणी, तर त्या अडीअडचणींच्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांना तिथं निरोप पाठवलेले आहेत की ज्यांच्या अडचणी आहेत त्यांनी तिथे यावे आणि त्या निमित्ताने आम्ही त्या तिथं सोडवण्याचं काम तिथं करणार आहोत. या तालुक्याच्या मायबाप जनतेने माझ्यासारख्या तरुणावर जे आशीर्वाद दिलेले आहेत त्या आशीर्वादाची परतफेड रोजच्या रोज करण्याचं काम चालू आहे. कुठल्याच प्रकारचं काम तुमचं पेंडिंग राहू देणार नाही, ही विनंती तुम्हाला मी या निमित्ताने आवाहन करतो आणि तुम्हाला 100% हमी देतो की तुम्ही जो विश्वास टाकलाय त्याचं 100% पारित करण्याचं काम आम्ही तिथं करतोय आणि तो विश्वास सार्थ करून तुमच्या मनामधले जी माझ्या आजोबांच्या बद्दलची जी किंमत होती ती नातू बद्दल मी तशीच राहील अशा प्रकारचं काम करू. ते कामामधनं तुम्हाला आम्ही ते नाव कमवून दाखवू आणि नाव कमवण्याची संधी दिलेली आहे. जिंदगीमध्ये जीवनामध्ये मला परमेश्वराने जीवनात सगळं दाखवलं, गाडी घोडी बंगला नोकर चाकर सगळं जन्मजात पाहिलं. पण तुम्हाला सांगतो राजकारणात काय आलेलो आहे, जसं आता पहिली दुसरी पाचवी एखाद्याला शाळेमध्ये जर कमी शिकला विद्यार्थी तर जबरदस्ती पूर्ण वर्गामध्ये ढकली देतात, बरोबर आहे ना, पास हो का नापास हो, बरोबर आहे ना. तसं काही जबरदस्ती पूर्ण वर्गामध्ये ढकले विद्यार्थी नाही, रामदादा जबरदस्ती राजकारणामध्ये ढकले विद्यार्थी नाही. माझ्या आवडीने, माझ्या स्वतःच्या हिमतीने, माझ्या स्वतःच्या मनगटाच्या जोरावर तुमची सेवा करण्यासाठी आलेलो आहे आणि ती सेवा करण्यासाठी आम्हाला काही कोणाचं आमंत्रण लागत नाही, कोणाचा फोन लागत नाही. आम्ही 365 दिवस हे तुमच्यासाठी लढणार आहोत, तुमच्यासाठी करणार आहोत आणि 100% जर मनामध्ये संकल्प असेल, डोक्यामध्ये चांगले विचार असतील तर हा तालुक्याला या महाराष्ट्राच्या विकासाच्या ध्येय धोरणामध्ये 1 नंबर येण्यासाठीचं काम करू आणि या पंचक्रोशीसाठी जे राहून गेलेले काम आहेत ते पूर्ण करू. आता तुमचं एक इस्टिमेट दुसरं हे तुमचं ब्रिटिश कालव्याचं दुरुस्तीचं इस्टिमेट सुद्धा झालेलं आहे, ते सुद्धा जळगावला गेलेलं आहे, तो पण पुढच्या टप्प्यामध्ये मंजूर करू. तुम्हाला त्याची दुरुस्ती पण करून देतो. जर तुमची पाणी पुरवठा योजना असेल ती राहिलेली असेल आणि जर त्या काळामध्ये काही अधिकारी होते की जे जलजीवन मिशन मध्ये त्यांनी वेटीस धरलं, तर आता मी तुमचं विधानसभेचा सदस्य, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हा तुमचं टेंडर झालं, मला चांगलं माहिती होतं आणि पहिलं 2 नंबरचं नाव तुमचं होतं, तेव्हा आम्ही तुम्हाला सगळं मॅनेज करायला मदत केली होती. पण आता पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जलजीवन मिशनच्या मध्ये MGBच्या माध्यमातून जेवढे पैसे लागतील 100% मंजूर करू आणि या गावाला पिण्याचं पाणी हे क्वालिटीचं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. जसं कुसुंबावाल्यांनी कुसुंबाची योजना केली, ट्रीटमेंट प्लांट त्याच्यामध्ये घ्यावा लागतो. जर तुम्हाला पाणी भरपूर आहे पण ते पिण्यायोग्य नाही तर तुम्हाला तिथे ट्रीटमेंट प्लांट करावा लागतो. तो ट्रीटमेंट प्लांट तुम्हाला इस्टिमेट मध्ये घ्यावा लागेल सर, आणि तो घेऊन मग ते इस्टिमेट सादर करा, त्याला मंजुरी आपण देऊ. हजारो करोड रुपये खर्च झाले, पण ते खर्च झाले पण त्या काळातल्या नेतृत्वाने त्या योजना बनवण्यावर लक्ष दिलं नाही, टेंडरवर लक्ष देतात. पण योजना बनवत असताना पहिले कशी बनते, किती किलोमीटरची पाईपलाईन आहे गावामध्ये ते बघायला पाहिजे, किती किलोमीटर रायझिंग मेन आहे ती बघितलं पाहिजे, तिची वॉटर लेवल टाकलेली आहे का ती वॉटर लेवल बघितली पाहिजे, पाण्याची टाकी किती लिटरची भरणार आहे ते बघितलं पाहिजे, आपली लोकसंख्या आजची किती आहे ते बघितलं पाहिजे आणि हे बघून मग ते इस्टिमेट केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारची अडचण होणार नाही. आता माझ्या गावाला स्वतःला, नाही तर मी आमदार आहे, आणि तुम्ही म्हणतात की राम भराने गावाला काय परिस्थिती हो, मला गावात सुद्धा जवळ आता अण्णासाहेब होतात तेव्हा 4 लाख लिटरनी टाकी आज मी बांधले, 4 लाख लिटरनी तेव्हा बांधलेले, अजून सुद्धा 4 लाख लिटरनं पूर्ण पाणी गरज नाही पण इथली बांधित. पण पेवानी प्रॉब्लेम आहे. जुन्या काळात योजना झाली, हातून मातून योजना केलेली आणि ते तिथं पाईपांच्या वर दर उन्हाळ्यामध्ये ते पाईप फुटतात. तर आता आम्ही सुद्धा आमच्या गावासाठी 26 कोटीची योजना प्रस्तावित केलेली, ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे आणि 100% पुढच्या टप्प्यामध्ये ती मंजूर होऊ शकते आणि मग सगळ्या गावांना टप्प्याटप्प्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला पाणी पुरवठा योजना लागतील ते मंजूर करण्याचं काम चालू आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, गाडी निघाली लवकर पळत त्या गाडीમાં बटली आमनी मंजुरीने चालू, त्या मंजुरीमधून नवीन मंजुरी टाकली, लवकर फाईलला आणि लवकर करील्या आणि या गावाला चांगला दर्जेदार पिण्याचं पाणी उपलब्ध झाले पाहिजे यांच्यासाठीचा प्रयत्न आपण सर्वजण करू. या तालुक्यामध्ये असे पण काही गावं होते 70 वर्ष पाणी पिलं, किती एका ट्यूबवेलवर. गावनं नाव सांगू का, वडणं गाव कधी विचारा म्हणजे क्लिप काढी ठेवा, गावात जावा ना आणि एका ट्यूबवेलच्या बोरवर पाणी पिरायला
म्हटलं का हो दादा या ते जलजीवन मिशन चालू शे आटे करी ना नाही ना म्हणे आज ट्यूबवेलवर पिणार म्हटलं काल आटी घ्या ट्यूबवेल नाही मग काय करणार म्हणे अरे बापरे होतं विचार नाही करा म्हणलं आम्ही तो गावाला सुद्धा योजना मी तिथं टाकली, प्रस्तावित केली, योजना बी केली, मंजूर बी केली, पैसे बी मिळवून दिले, टेंडर बी करून दिलं, काम सुरुवात केलेलं आहे. आता ती थोडीशी याच्यावर अडकलेली आहे, निधी अभावी तिथं अडकलेली आहे, पण ते पुढच्या टप्प्यामध्ये आता निधी मिळाल्याच्या नंतर सुरुवात होईल. पण हे बघा की 70 वर्ष एखादं गाव जर फक्त बोरवर पाणी पिरायनं तर त्याला पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली नाही, त्याला तिथं रायझिंग मेन केली नाही आणि तिचा पाण्याचा स्रोत निर्माण केला नाही. तसं तर तुम्ही नशिबान आहेत, तुमचे पांढरा नदी जोगे तुम्हाला नशिबान आहे, फक्त ते पिण्याच्या पाण्याचे जोगे नाही. म्हणून तुम्हाला ट्रीटमेंट प्लांट तिथं करावं लागेल. ट्रीटमेंट प्लांट झाला की तुम्हाला ते सगळ्या गावाला पाणी पिण्यात येईल आणि घरपोच पाणी येईल. अशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये करून देऊ. आपण या चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं. आपल्या उडाणे गावठाण फीडरसाठी सप्लाय 11 केवीचा पण जोडला नाही असं काहीतरी म्हणणं शेतकऱ्यांचं मनात तिथं निमित्त आलेलं आहे. असं काही आहे का विषय? मग हे कितीचे हे किती आहे? 17 ट्रान्सफॉर्मर लिहि रे. आई 17 ट्रान्सफॉर्मर कोणा म्हणजे 17 लोक निवडणी म्हणजे महावितरण देऊ नाही शकत. समजलं का तुम्हाला? 17 लोक कोण आहेत या आयशोधी काढा पहिले. या 17 लोक आपण देऊ नाही शकतो. 17 लोक कोण देईल? तो कॉन्ट्रॅक्टर देईल. तो पण या नाही म्हणतील आपले. म्हणून या 17 लोकांचा आदर राईट ऑफ करा आणि ती स्कीम हँडल करा. म्हणजे 281 प्लस 17 बरोबर ना? किती झाले? 281 प्लस 17 298 ट्रान्सफॉर्मर तुमच्याकडे पूर्ण आले पाहिजे. आम्ही कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला ओळखत नाही, आम्ही फक्त तुम्हाला ओळखतो आणि तुम्हालाच विचारणार, तुमच्याकडेच मागणार. बरोबर ना? समजलं? चला, जय हिंद.